पुढची बातमी बघूयात। मनसेचा 20वा वर्धापन दिनाचा सोहळा हा किल्ले रायगडावरती होणार आहे आणि यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रायगडच्या दिशेने रवाना झालेत। त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि इतर मनसेचे वरिष्ठ नेते देखील सोबत आहेत। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उद्या मनसेचा वर्धापन दिनाचा सोहळा होईल। राज ठाकरे उद्या सकाळी 8 वाजता किल्ले रायगडावरती छत्रपती शिवरायांना अभिवादन करतील आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील। वर्धापन दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या या सभेमध्ये खुर्च्या लावल्या जाणार नसल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन उद्या पहिल्यांदाच रायगडमधील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीमध्ये या ठिकाणी साजरा होतोय। आपण बघितलात तर या संपूर्ण वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे। खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या या वर्धापन दिनाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून येणाऱ्या मनसैनिकांना कशा पद्धतीने संबोधतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। उद्या सकाळी लवकर राज ठाकरे हे किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर या वर्धापन दिनाच्या सभागृहामध्ये ते दाखल होणार आहेत। खरं तर आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समवेत मनसेचे प्रमुख जे नेते आहेत ते देखील या वर्धापन दिनाला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या संपूर्ण वर्धापन दिनामध्ये हे संपूर्ण येणारे जे मनसैनिक आहेत ते या ठिकाणी या संपूर्ण या सभागृहामध्ये आहेत ते दाखल होतील। खरं तर आपण बघितलं तर मनसे सैनिकांना उद्या राज ठाकरे कशा पद्धतीने संबोधतायत, कशा पद्धतीने मार्गदर्शन करतायत, या मनसैनिकांना कशा पद्धतीने पुन्हा एकदा लढण्याची स्फूर्ती देतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आणि त्यामुळे हिरकणीवाडीमध्ये पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन आहे तो साजरा होतोय। खरं तर स्वराज्याची राजधानी या किल्ले रायगडच्या पायथ्याशी मनसैनिकांना राज ठाकरे उद्या कशा पद्धतीने संबोधतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड। रायगड म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी, प्रेरणा, पराक्रम, शक्ती ही आपसूक आपल्या मनामध्ये आणि रक्तामध्ये येतं। वातावरण निर्मिती आपण पाहिलं असेल जोरात झालेली आहे। उद्या सन्माननीय राजसाहेबांचं आगमन झाल्यानंतर प्रथम महाराजांच्या सदरेवरती जगदीश्वराच्या मंदिराकडे, शिरकाई देवीकडे संपूर्ण आम्ही महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांबरोबर दर्शन घेण्यासाठी जाऊन रायगडची माती कपाळावर लावत येथे सभासद नोंदणी मोहीम देखील सुरू सकाळी राजसाहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे आणि त्याकरता हा सभामंडप देखील टाकलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।